वाव, वास पण एक नंबर येत आहे. कट केलेला कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक. चला आता मसाले टाकू. हळद टाकली, मसाला टाकलाय. मस्त असा वास सुटलेला आहे मित्रांनो, घमघमाट. टेस्टी है. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसापासून बिर्याणी बनवायची इच्छा होती आणि आज बिर्याणी बनवणार आहे मित्रांनो, चिकन बिर्याणी. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत बघा कशी बिर्याणी बनवत होती. तर या पुढे बघू आपण काय काय घेतलेलं आहे. चल 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 चल. तर हे बघा, कट केलेला कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, मिरची, हे आहे कोथिंबीर, खोबरं आणि मसाले आहेत भरपूर. तर ते मसाले तुम्हाला मी नंतर दाखवतो. तर तोपर्यंत आपण कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट करून घेऊ मित्रांनो. तर चला. तर मस्तपैकी मित्रांनो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याची मस्तपैकी पेस्ट करून घेतलेली आहे मित्रांनो, बघू शकता. तर आता मस्तपैकी चिकन धुवून घेऊया. तर मित्रांनो, मस्तपैकी चिकन पण आपण धुवून घेतलेलं आहे. तर चला आता बनवू बिर्याणी. अभी मजा आएगा ना भिड़ो. चला मित्रांनो, गॅस चालू केलाय. पहिल्यांदा आपण मस्त तेल टाकू. त्याला नंतर कांदा टाकू. थोडासा लाल होईपर्यंत मस्त भाजून घेऊ. मी तर कधी केलेली नाही बिर्याणी, पण आज ट्राय करतोय. खूप दिवसाची इच्छा होती बिर्याणी बनवायची, मग आज बिर्याणी बनवतोय. तर बघू कशी होती, काय होते. तुम्हाला पण मित्रांनो कोणाकोणाला येत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा की बिर्याणी येते का नाही ते. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? तर चला टमाटर टाकून घेऊ. तर मस्तपैकी मित्रांनो कांदा लालसर झालेला आहे, बघू शकता. घ्या पुढे घ्या, दाखवा. मस्त कांदा टमाटा मस्त लाल झालेला आहे मित्रांनो. आता यामध्ये टाकू आपण खडे मसाले. पत्ता, जास्त पण नको टाकायला, तिखट होते जास्त. मस्तपैकी हलवून घेऊ. आता टाकू मिरची. आता मित्रांनो यामध्ये चिकन टाकू. चला आता टाकू यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट मगाशी. आता टाकू मसाले. या पुढे पहिल्यांदा टाकू हळद, त्याच्यात टाकू आपला सिक्रेट मसाला, आता टाकू चटणी,
मिरची पावडर, महत्वाचं म्हणजे मीठ राहिलं होतं बरं का, मीठ बात तो सही है. चवीनुसार. आणि हा बिर्याणी मसाला. मिक्स करून घेऊ. तर मित्रांनो आपलं चिकन शिजत आहे, तर आपण थोडंफार तांदूळ घेतलेला आहे, तर ते आपण धुवून घेतो पर्यंत. तर मस्त मित्रांनो तांदूळ धुवून घेऊ. तर मित्रांनो तांदूळ पण धुवून घेतलेला आहे. तर चला बघू चिकन शिजलंय का. मस्त असा वास सुटलेला आहे मित्रांनो, घमघमाट. टेस्टी है. अभी मजा आएगा ना. तर मित्रांनो चिकन मस्त शिजलेलं आहे. आता त्यामध्ये आपण राईस टाकू. चला. मस्तपैकी याला मिक्स करू. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता 2 शिट्यासाठी कुकर लावून घेऊ. मस्तपैकी 2 शिट्टे होऊ देऊ. 2 शिट्ट्यानंतर आपली बिर्याणी तयार. तर मित्रांनो फायनली 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर बघू चला कशी झाली. अभी मजा आएगा ना. या. वाव, वास पण एक नंबर येत आहे मित्रांनो. चल 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 चल. तर मित्रांनो मस्त बिर्याणी झालेली आहे मित्रांनो. तर तुम्हालाही येत असेल तर तुम्ही नक्की बनवा मित्रांनो आणि मस्तपैकी खावा. तर आता भूक लागलेली आहे मित्रांनो, मीही खातोय. तर असेच माझे ब्लॉग बघत राहा. तर भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, काळजी घ्या.